Hello friends, my name is Advocate Pradeep Andhale and welcome to my channel Useful Legal Knowledge. Today we are going to study about the fundamentals of a valid contract or essential elements of a valid or legal contract. So first essential or first condition to make a valid contract is that there must be at least two or more parties. म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी कमीत कमी दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती आवश्यक असतात. आणि त्यानंतर सेकंड कंडिशन इज दॅट पार्टीज मस्ट बी कॉम्पिटंट टू एंटर इन टू कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी ज्या पार्टींना ज्या दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तींना कॉन्ट्रॅक्ट करायचं असेल त्या व्यक्ती कॉम्पिटंट पाहिजेत. कॉम्पिटंट म्हणजे काय, सेक्शन 11 इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्टमध्ये दिलेलं आहे की every person is competent to contract who is of the age of majority and who is of sound mind. म्हणजे कॉम्पिटंट पर्सन म्हणजे की ज्या व्यक्तीचं वय हे 18 वर्षांपेक्षा जास्त आहे आणि जी व्यक्ती साऊंड माइंड आहे. साऊंड माइंड म्हणजे की त्या व्यक्तीला कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करताना हे माहिती असतं की या कॉन्ट्रॅक्टचे परिणाम काय होणार आहेत. ज्या व्यक्तीला या परिणामाविषयी माहीत असतं कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करताना तर अशा व्यक्तींना साऊंड माइंड असं म्हटलं जातं. तर कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी काय आवश्यक आहे तर द पार्टीज मस्ट बी कॉम्पिटंट. कॉम्पिटंट म्हणजे कशा की अबाव 18 years ऑफ एज अँड साऊंड माइंड. देन नेक्स्ट कंडिशन टू मेक ए कॉन्ट्रॅक्ट इज दॅट द पार्टीज मस्ट बी फ्री कन्सेंट ऑफ पार्टीज. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी पार्टींची सहमती आवश्यक आहे. कशी सहमती तर फ्री कन्सेंट. नॉट ओनली कन्सेंट बट फ्री कन्सेंट. फ्री कन्सेंट मीन्स द कन्सेंट इज सेड टू बी फ्री व्हेन इट इज नॉट कॉज्ड बाय कोर्शन, अनड्यू इन्फ्लुअन्स, फ्रॉड, मिसरिप्रेझेंटेशन अँड मिस्टेक. म्हणजे सहमती फ्री कन्सेंट केव्हा म्हटलं जाईल की ज्यावेळेस पार्टीजनी सहमती कोणत्याही भीतीच्या आधारे दिलेली सहमती नसेल त्यावेळेस ती सहमती फ्री कन्सेंट म्हणली जाईल. किंवा कोणत्याही व्यक्तीच्या दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन कन्सेंट दिलेली नसेल तर त्यावेळेस त्याला फ्री कन्सेंट म्हटलं जातं. किंवा एखाद्या व्यक्तीने धोका देऊन त्यांची सहमती जर घेतली असेल तर ही फ्री कन्सेंट होत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने चुकीची माहिती दाखवून चुकीची वस्तू दर्शवून त्या व्यक्तीची खरेदी किंवा विक्रीचा कॉन्ट्रॅक्ट केलेला असेल तर असा कॉन्ट्रॅक्ट रद्द होतो बिकॉज ऑफ देअर इज नो फ्री कन्सेंट. अँड इफ द कॉन्ट्रॅक्ट इज मेड बाय द मिस्टेक ॲज टू द फॅक्ट्स ऑफ ए थिंग बाय बोथ द पार्टीज. म्हणजे ज्या दोन पार्टीज कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करणार आहेत त्यांना एखाद्या कॉन्ट्रॅक्टमध्ये कॉन्ट्रॅक्ट ज्या गोष्टीसाठी करत आहेत ती गोष्ट दोघांनाही जर चुकीची गोष्ट केलेली असेल दोघांनी तर दॅट इज ऑल्सो नॉट दी फ्री कन्सेंट अँड फॉर दॅट कॉन्ट्रॅक्ट बिकम्स व्हाईड. तर व्हाईड म्हणजे काय की तो कॉन्ट्रॅक्ट लिगली एन्फोर्स होत नाही. सो द डेफिनेशन ऑफ void is that an agreement not enforceable by law is said to be void. म्हणजे असा ॲग्रीमेंट की जो कायद्याने एन्फोर्स केला जाऊ शकत नाही अशा ॲग्रीमेंटला व्हाईड ॲग्रीमेंट म्हटलं जातं. आणि हे ॲग्रीमेंट व्हाईड ॲग्रीमेंट जर असेल तर हे कॉन्ट्रॅक्ट होत नाही. सो an agreement not enforceable by law is said to be void and an agreement enforceable by law is a contract. तर जे ॲग्रीमेंट कायद्याने एन्फोर्स केले जाऊ शकतात किंवा अंमलात आणले जाऊ शकतात अशा ॲग्रीमेंटनाच कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जातं. आणि जे ॲग्रीमेंट कायद्याने एन्फोर्स केले जाऊ शकत नाहीत असे ॲग्रीमेंट व्हाईड होतात. म्हणजे ते कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत, ते रद्द बातल होतात. अनदर इम्पॉर्टंट थिंग ऑफ अ कॉन्ट्रॅक्ट इज दॅट the two words, that is agreement and contract, these are very important. So the statement that all agreements are contract
but all contracts are not agreements. म्हणजे सर्व ॲग्रीमेंट्स हे कॉन्ट्रॅक्ट असतात, पण सर्व कॉन्ट्रॅक्ट हे ॲग्रीमेंट होत नाहीत. तर कसं, तर जे ॲग्रीमेंट कायद्याने एन्फोर्स केले जाऊ शकतात त्या ॲग्रीमेंटनाच कॉन्ट्रॅक्ट म्हणलं जातं, आणि जे ॲग्रीमेंट कायद्याने एन्फोर्स होऊ शकत नाहीत ते ॲग्रीमेंट हे कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. सो द ॲग्रीमेंट्स विच आर एन्फोर्सेबल बाय लॉ आर नोन ॲज कॉन्ट्रॅक्ट, अँड द ॲग्रीमेंट्स विच आर नॉट एन्फोर्सेबल बाय लॉ आर व्हाईड. म्हणजे ते कायद्याने एन्फोर्स होऊ शकत नाहीत आणि ते कॉन्ट्रॅक्ट होऊ शकत नाहीत. देन नेक्स्ट essential condition of a valid contract is that there must be lawful consideration. म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये एंटर करताना मोबदला जो आहे तो कायदेशीर मोबदला पाहिजे, मीन्स लॉफुल कन्सिडरेशन. फॉर एक्झाम्पल, आता समजा एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीसोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे की तू माझी गाडी ही 10 दिवसांसाठी चालवण्याचा कॉन्ट्रॅक्ट केला आहे, आणि त्या बदल्यात एने बीला गाडी चालवण्याच्या बदल्यात समजा की ऑफर केलं की मी ए बीला गाडी चालवण्याच्या बदल्यात 10 दारूच्या बाटल्या देईल. ए विल गिव 10 लिकर बॉटल्स टू बी फॉर कन्सिडरेशन फॉर ड्रायव्हिंग हिज व्हेकल. सो this consideration is unlawful consideration. This is not a lawful consideration. So for this reason, this agreement will not become a contract. This will be a void agreement. So to make a valid and a legal contract, there must be lawful consideration. Last condition to make a valid contract is that the object of that contract must be lawful object. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट करताना कोणत्या उद्देशासाठी केला आहे तो उद्देश कायदेशीर उद्देश असायला पाहिजे. जर इलिगल ॲक्ट किंवा बेकायदेशीर उद्देशासाठी एखादा कॉन्ट्रॅक्ट केलेला असेल तर तो कॉन्ट्रॅक्ट होतच नाही. इट बिकम्स ॲन इलिगल ॲक्ट, दॅट इज illegal agreement and not a contract. For example, एखाद्या व्यक्तीने समजा एने बी सोबत कॉन्ट्रॅक्ट केला आहे की बीने एचे ड्रग्स घेऊन दिल्लीहून मुंबईला जावं, तर हे ड्रग्स घेऊन जाणे हा कॉन्ट्रॅक्टचा उद्देश कसा आहे, अनलॉफुल ऑब्जेक्ट आहे. ड्रग्स इज इलिगल अँड अनलॉफुल इन इंडिया. So for this reason, this agreement becomes, the object of this agreement is not lawful object. It is illegal and unlawful object. So for this reason, this will not be a contract. So in this way, these are all the essential conditions to make a valid contract. So now we will summarize the essential conditions to make a valid contract. First is that there must be at least 2 or more parties. Parties must be competent to enter into contract. Parties must enter in contract with free consent, and there must be a lawful consideration and lawful object. So to make a valid and legal contract, these all essentials must be fulfilled. Thank you for watching this video. If you like this video, do subscribe to my YouTube channel. Thank you.